हे सांगतो की याच्यामध्ये आपलं म्हणजे पेशंटच्या दृष्टिकोनातून हलगर्जीपणा हा कुठल्याही प्रकारे नाही. ज्यावेळेस टुडिको आणि स्कॅन केला गेला त्याच्यामध्ये एका रक्तवाहिनीला प्रॉब्लेम आहे असं झालं. त्याच्यावर आपण ऑपरेशन करू शकतो अशा या प्रकारे होतं. परंतु बॅडलक असं नशीब आपल्या ह्याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये ते रप्चर झालं. अशा या कंडिशनमध्ये तो पेशंट कुठं जरी असता, इव्हन अमेरिकेत जरी असता तरी त्याच्यावरती त्यावेळेस काही करता आलं नसतं. त्यामुळं डायरेक्टली लगेच पेशंट हा सफर होतो. सर CCTV असतील की हॉस्पिटलमध्ये? ही स्थिती आहे. त्यासाठी आपण जे काय आहे ते पोस्टमॉर्टमसाठी आपण बॉडी पाठवून त्याच्यावरती सगळं क्लिअर होतं. त्यात कुठलाही प्रश्न किंवा झाकणे किंवा काही असा प्रश्न नाही. एवढंच आहे की बॅडलक याच्यामध्ये की ते ऑपरेशन होण्याच्या अगोदर ते कटलं. एन्जिओग्राफी नॉर्मल आलेली आहे. बाकीचं आणखी का दुखतंय म्हणून ते आणखी CT स्कॅन केला त्यांनी, टुडिको केला. त्यावेळेस दिसलं की अरे हा प्रॉब्लेम इथं आहे, पाठ दुखते म्हणून. एकाच वेळेस सगळे इन्व्हेस्टिगेशन करू शकणार आहेत का? अननेसेसरी करू शकणार आहेत का? नाही. म्हणजे एखाद्याचं डोकं दुखतंय म्हटल्यानंतर त्याचे 1000 कारणं आहेत. पण एखाद्याचं असू शकतं की जास्त डोकं दुखायला लागलं तर रक्तवाहिनी फुटायला लागलेली असेल, असंही असू शकतं. म्हणून का सगळ्यांचं जे MRI CT स्कॅन सगळे ब्लड रिपोर्ट आपण करतो का? नाहीत करत. ज्या कंडिशन जे सिम्पटम असतात त्याप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यांचा दुसरा आरोप असा आहे की पेशंट डेथ झाल्यानंतर पण आम्हाला सांगितलं नाही किंवा आम्ही 2 तास तिथं वेट करत आत पण सोडलं नाही आणि परत मेडिसिन आणायला लावलं. स्टाफ कुठं गेम खेळत बसतात वगैरे, त्या बाबतीत काही कारवाईबद्दल आपण बरेच वेळेस कसं असं सांगतो की हे पेशंटकडून इंजेक्शन्स किंवा काय असे जर बघितलं तर तिथल्या ज्या काही इमर्जन्सी ड्रग आपण म्हणतो ती इमर्जन्सी ड्रग तिथले वापरलेलं असतं. की कुठल्या गोळ्या किंवा काय जे म्हणतात ते जे सांगितलं असेल ते बघतो मी काय असं. पण त्या स्टाफचा तर हे जे त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आपण बघतो. CCTV सर चेक करा. हो. कधीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं एक नाही. लक्षात घे बाळा, आम्ही धाराशिव कुठं आहे, धाराशिव कळंब एक तालुक्यातून इथे लक्षात घे, कसं मला येतो? माहिती आहे धाराशिवच नाही इथून जामखेड नगरपासून तिचे पेशंट्स इथं आहेत. का उगाच का विश्वास जतन करण्यासाठी जो प्रयत्न आहे एका दिवसात तो विश्वास असं मिळवता येऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. डॉक्टर कुठं होता तुम्ही? सिरियस पेशंट असतात व्यवस्थित आपण डॉक्टरांशी ही व्यवस्थित ती म्हणतोय मारला पेशंट, त्याची भाषा तशी अशा प्रकारे बोलणं योग्य नसतं. बोलणं नाही, त्याला 2 मारायला पाहिजे होतं. बोलण्याची भाषा भावना तर बघा, माणूस